Okay students, welcome back. So now we are starting this second video lecture of geography chapter 7 population. So before this, in the previous lecture we have studied what is population growth, then what is population density, then what is age ratio, what is sex ratio, and then what is age structure, what is areas of residence, then literacy. And so now we are starting new topic, migration. ओके. सो नाव जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन फॉर दिस. सो मायग्रेशन म्हणजे काय, तर स्थलांतर. तर मग स्थलांतर म्हणजे की व्यक्ती एका किंवा समूहाने एक व्यक्ती किंवा समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते वास्तव्य करण्यासाठी जातात. ठीक आहे. स्थलांतर म्हणजे मायग्रेशन हे अल्पकाळ असं असू शकतं. ठीक आहे. फॉर शॉर्ट पिरियड ऑर लाँग पिरियड ऑर परमनंटली, कायमस्वरूपी असू शकतं. मग उदाहरणार्थ मॅरेज, एज्युकेशन, बिझनेस, ट्रान्सफर, टुरिझम. नंतर नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे काही नैसर्गिक आपत्ती येतं किंवा युद्ध वगैरे झालं तर मग अशा विविध कारणांमुळे स्थलांतर होत असतं. ठीक आहे. आपण स्थलांतराचे हे प्रकार बघितले. तर मग आता लोक ज्या भागातून स्थलांतर करतात त्या भागात लोकसंख्या कमी होते, त्यामुळे त्या प्रदेशात मनुष्यबळाची कमतरता जाणवते. ठीक आहे. मनुष्यबळ म्हणजे काय, तर आपला ह्युमन रिसोर्स, मॅन पॉवर. ठीक आहे. तर मग या उलट लोक ज्या भागात स्थलांतर करतात तेथे लोकसंख्या वाढून सार्वजनिक सेवा सुविधांवर ताण पडतो. तर मग स्थलांतरामुळे लोकसंख्या रचनेतही बदल होतो. तर एकीकडे तिथे मॅनपॉवर कमी पडते, तर एकीकडे तिथले नॅचरल रिसोर्सेसवर ते स्केअरसिटी म्हणजे कमतरता आपल्याला भासू लागते, ताण पडतो. तर मग अशा प्रकारे ह्या स्थलांतरामुळे चेंज होत राहतो. स्थलांतरित होऊन आलेल्या लोकसंख्येची टक्केवारी आपल्याला इथे दिली की अफगाणिस्तानला 0.14, बांगलादेशला 0.73, इंडियाला 0.52, USA ला 12.81. ठीक आहे. म्हणजे बाहेरच्या देशातून ह्या देशांमध्ये इतके लोक आले आहेत. सो नाव आपल्याला इथे प्रश्न दिलेत की कोणत्या देशातील लोकसंख्येमध्ये स्थलांतराचे प्रमाण 10%पेक्षा कमी आहे. तर 10%पेक्षा कमी कुठे कुठे आहे ते आपल्याला दिसतं आहे. ओके. स्थलांतरितांचे आपल्याला फक्त इथे हे ऑब्झर्व करून उत्तरं द्यायचे आहेत. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, तर स्थलांतरित लोकसंख्या 10% to 20% असणारे देश कोणते. तर आपल्याला दिसतं आहे तर 10% to 20% USA आहे, हे की नाही, जर्मनी आहे. सो नेक्स्ट स्थलांतरित लोकसंख्या 20%पेक्षा जास्त असलेले देश कोणते, तर 20%पेक्षा बरेच आहेत. हाँगकाँग, कुवेत, सौदी अरेबिया, ओमान. या देशांमध्ये स्थलांतरित लोकसंख्या 20%पेक्षा कमी जास्त असण्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न करा. तर 20%पेक्षा जास्त आहे लोकसंख्या म्हणजे काय, तर तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. ठीक आहे. त्यामुळे बरेच लोक तिथे रोजगार करण्यासाठी जातात. त्याचबरोबर काही लोक फक्त तिथे राहण्यासाठी जातात की तिथलं हवामान त्यांना सूट होतं, आवडतं. सो देर आर डिफरंट रिझन्स. दिस विल कम इन द नेक्स्ट पॅराग्राफ. सो कोणत्याही दोन देशांसाठी विभाजित वर्तुळ काढा. ठीक आहे. सो वी हॅव टू ड्रॉ पाय डायग्राम. ठीक आहे. पाय डायग्राम काढायची एनी 2 कंट्रीज. सो येस, यू कॅन इझिली डू इट. जस्ट पर्सेंटेजमध्ये दाखवा. स्थलांतर व प्रदेशाचा विकास याबाबत थोडक्यात भाष्य करा. म्हणजे काय, हॅव अ डिस्कशन ऑन मायग्रेशन अँड डेव्हलपमेंट. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी स्थलांतरित होऊन खूपच लोक आले तर तिथे डेव्हलपमेंट होईल, त्याला वेळ लागेल की लवकर होईल. नंतर नॅचरल रिसोर्सेसवर काय ताणतणाव पडू शकतो, कमतरता भासू शकते का, हे सगळं लिहायचं आहे. ओके. सो फर्स्ट four questions are homework for you. Out of these 6 questions, first 4 questions are homework. So now next, geographical explanation. भौगोलिक स्पष्टीकरण. मायग्रेशन इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर अफेक्टिंग द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन. तर मग लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये स्थलांतर हा एक महत्त्वाचा घटक आहे. स्थलांतरामुळे प्रदेशातील लोकसंख्येचे पुनर्वितरण होते, लोकसंख्येच्या रचनेत बदल होतो. ठीक आहे. तर मग वरील तक्त्यात काही देशांमधील स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी दिली आहे. स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेल्या देशांमध्ये प्रामुख्याने नोकरी, व्यवसायाच्या संधी, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता, आर्थिक विकास इत्यादी घटक कारणीभूत ठरतात. ठीक आहे. आपण हे सगळं वरती जो प्रश्न विचारला त्याचे उत्तर इथेच आहे. ऑन द अदर हँड, मग या उलट राजकीय व सामाजिक परिस्थिती, आर्थिक मागासलेपण इत्यादी कारणांमुळे स्थलांतराचे प्रमाण कमी असते. म्हणजे समजा पाकिस्तानमध्ये कोणी जाईल का जास्त, सिरियामध्ये कोणी जाईल का, नाही जाणार, कारण की तिथे राजकीय अव्यवस्था आहे. ठीक आहे. त्याचबरोबर अशांतता आहे समाजात.
भारतासारख्या देशात स्थलांतरितांची टक्केवारी कमी असली तरी भारतातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेने ही संख्या जास्त असल्याचे दिसून येते. सो भारतासारख्या देशात टक्केवारी कमी दिसते, ठीक आहे, पण आपली लोकसंख्या किती, तर जवळजवळ 138 करोड, तर त्याचे 0.5% म्हणजे 50 लाखच्या आसपास, 50 लाख नाही, 70 लाख. Okay, so this is too much, it's very high. So now next is our how can you tell. So आता आपल्याला पुढे एक जरा डोकं चालवायचं आहे की खालील प्रश्नांच्या आधारे चर्चा करा व उत्तरे द्या. व्हॉट वुड यू कॉल द पीपल हू वर्क इन द प्लेसेस मेन्शन बिलो. फार्म, फॅक्टरी, हॉटेल, हॉस्पिटल, शॉप, स्कूल, ऑफिस. तर या ठिकाणी जे काम करतात त्यांना काय म्हणणार तुम्ही, काय म्हणणार. सो देअर आर डिफरंट नेम्स, ठीक आहे. तर आपल्याला तिथे नावं लिहायचे की शॉप, स्कूल, कोण कोण काम करतं तिथे. यूज युअर ब्रेन पॉवर. सो इन इंडिया 0.52% ऑफ द पॉप्युलेशन आर मायग्रंट्स. व्हॉट इज द ॲक्च्युअल नंबर ऑफ पीपल हू हॅव मायग्रेटेड टू इंडिया. ठीक आहे. आता 138 करोडचे 0.52%, 138 करोडचा 1% किती होईल, 1.38 करोड. आता त्याचं 0.5 केलं तर, सो जस्ट यू हॅव टू सॉल्व दिस मॅथमॅटिकल क्वेश्चन. सो नेक्स्ट इज अवर, हे काम करणाऱ्या लोकांची सर्वसाधारणपणे वयोमर्यादा काय असते. तर आपल्याला आधी हा जो प्रश्न दिला त्याच्यावरून ठरवायचं की त्यांचा एज ग्रुप काय असतो, त्यांचं वय किती असतं, एज किती असतं. इन लाईफ ऑफ वर्क व्हॉट डू पीपल गेट. कामाच्या बदल्यात त्यांना काय मिळतं, तर पगार मिळतो. तर कोणत्या कामासाठी शिक्षणाची आवश्यकता असते, तर ऑफिस वर्क. नंतर स्कूल. कोणत्या कामात कौशल्याची आवश्यकता असते, तर जिथे जिथे स्किल्स पाहिजे ते तिथील प्रॅक्टिकल स्किल आपल्याला दिलंच आहे वरती. कोणते काम शिक्षण व कौशल्याशिवाय करता येऊ शकते, तर तिथे ते सुद्धा दिलं आहे, ठीक आहे. फॅक्टरी वर्कर्स. शिक्षण व कौशल्य आणि मिळणारा मोबदला यांची सांगड घाला व तक्ता तयार करा. तर आपल्याकडे एज्युकेशन असेल आणि स्किल्स पण असतील तर आपल्याला ऑब्वियसली जास्त पगार मिळेल किंवा डेली वेजेस मिळतील. सो जस्ट यू हॅव टू राईट. सो फर्स्ट 3 क्वेश्चन्स आर होमवर्क फ्रॉम दिस. नाऊ नेक्स्ट इज पॉप्युलेशन अ रिसोर्स. म्हणजे काय, तर लोकसंख्या एक संसाधन. तर कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक म्हणजे इकॉनॉमिकल, सोशल आणि कल्चरल, ठीक आहे. तर ह्या लोकसंख्येच्या विकासात हे संसाधनं महत्त्वाचे असते. लोकांच्या संख्येपेक्षा त्यांची गुणवत्ता महत्त्वाची असते. साक्षरतेचे प्रमाण, लिंग, गुणोत्तर, वयोगट याबरोबरच आरोग्य, शैक्षणिक पातळी इत्यादी गोष्टींचा विचार लोकसंख्येस संसाधन मानताना केला जातो. मग लोकसंख्येच्या गुणवत्तेनुसार कुशल व अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा होतो, ठीक आहे. तर आपल्याला इथे दिलं सगळं पॉप्युलेशन ऑर रिसोर्स, ओके. आणि पुढे काय म्हटलं की जे पेज नंबर 42 आहे त्याच्यावर अगोदर जे दिलेत, काय दिलं, तर उदाहरणार्थ आपल्याला काय माहिती दिली, ब शहरांची लोकसंख्या वाढली, ठीक आहे. तर मग ते तसं काय झालं, ते इथे दिलं की दॅट ओनली मीन्स दॅट देअर वॉज अ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन बट कॅन यू से एनिथिंग अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ दोज टाउन्स. म्हणजे तिथे लोकसंख्येची वृद्धी झाली पण तुम्ही तिथल्या विकासाबद्दल काही सांगू शकता का. म्हणजे जर तिथे वाढलेल्या लोकसंख्येला राहायला घरं नसतील, प्यायला पुरेसे पाणी नसेल, तर फक्त वृद्धीचा काय उपयोग, विकास मोजण्याचा आधार काय, त्या शहरात किती लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले किंवा किती मुले शाळेत जाऊ लागली आहेत किंवा कुठल्या शहरातील लोक अधिक आनंदी आहेत. वृद्धी म्हणजे विकास नव्हे. मग विकास मोजावा तरी कसा, तर मग हाऊ टू मेजर दिस डेव्हलपमेंट, ओके. सो फॉर मेनी डिकेड्स, म्हणजे मग बरीच दशके एखाद्या देशाचा विकास फक्त त्या देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून मोजला जायचा, ठीक आहे. सो दॅट वॉज ओनली व्हॉट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, ओके. इट वॉज अज्युम्ड दॅट ग्रेटर द इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी, म्हणजे जेवढी मोठी अर्थव्यवस्था तेवढा तो देश विकसित समजला जायचा.
पण याचा अर्थ असा होत नाही की देशातील लोकसंख्या तिथल्या जीवनाच्या गुणवत्तेमुळे समाधानी आहे. खरं म्हणजे विकासाचा संबंध लोकसंख्येचे जीवनमान, जीवनाची गुणवत्ता, तिथे मिळणाऱ्या संधी आणि स्वातंत्र्य यावर अवलंबून असतो. ओके, सो नाव दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की विकास, डेव्हलपमेंट कशाशी रिलेट केला पाहिजे, की त्यांचं लाईफस्टाईल कसं आहे, त्यांची क्वालिटी कशी आहे जीवन जगण्याची, त्या सगळ्या गोष्टींवर. ओके, सो नाव in reality development is related to which things? Okay, no, next question for homework is in reality development is related to or should be related to which things in the decade. म्हणजे आता 1980-90च्या दशकात महबूब अल हक आणि अमर्त्य सेन यांनी मानव विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली. ओके, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. या संकल्पनेवर आधारित मानव विकास निर्देशांक दरवर्षी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम मार्फत केला जायचा. ठीक आहे, सो नाव वी हॅव टू कम्प्लीट दिस चार्ट. व्हॅल्यू ऑफ HDI, लेवल ऑफ डेव्हलपमेंट व्हेरी हाय. ठीक आहे, तर हाय, व्हेरी हाय ते जस्ट इथे भरायचं आहे. ओके, सो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, व्हॉट इज गिवन हिअर? द ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स होल्ड्स म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाशी संबंधित मानवी स्थितीचा अभ्यास हा मानवी विकास निर्देशांक मानला जातो. केवळ आर्थिक सुबत्ता म्हणजे विकास नव्हे, हा विचार आता सर्वमान्य झालेला आहे. हा विचार केवळ व्यक्तिसापेक्षच नव्हे तर तो प्रदेश किंवा राष्ट्रसापेक्षही आहे. प्रादेशिक विकास मापदंडात मानवी विकास निर्देशांक, ठीक आहे, म्हणजे काय, तर तिथे काहीतरी तर मापदंड म्हणजे काय, यार्डस्टिक टू मेजर रिजनल डेव्हलपमेंट, म्हणजे काही तिथे एक प्रमाण दिलेले असतात आपल्याला, काही तिथे एक प्रकारे सॅम्पल दिलेले असतात की हे तुमचं क्वालिफिकेशन याच्यावरती झालं पाहिजे. ठीक आहे, तर मग ओनली फायनान्शियल प्रॉस्पेरिटी और इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी इज नॉट युजफुल. ठीक आहे, तर मग तिथे सगळ्या गोष्टींचा विकास झाला पाहिजे. तर कोणकोणते पॅरामीटर्स असतात? सो इकॉनॉमिक पॅरामीटर, आर्थिक निकष म्हणजे सरासरी राहणीमान, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. हेल्थ पॅरामीटर म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे अपेक्षित आयुर्मान किती असेल. देन एज्युकेशन पॅरामीटर, शैक्षणिक कालावधी, नंबर ऑफ इयर्स ऑफ स्कूलिंग. मग द व्हॅल्यूज ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे मग मानवी विकास निर्देशांकाचे मूल्य 0 ते 1 या दरम्यान असते. अतिविकसित प्रदेशाचा निर्देशांक 1च्या जवळ असतो, तर प्रदेशातील प्रगतीचे प्रमाण किंवा मान जसे जसे कमी असेल म्हणजे मॅक्सिमम जिथे डेव्हलपमेंट असेल, सो दे विल गेट नंबर क्लोज टू 1 मीन्स 0.96, 0.97, आणि जिथे विकास कमी तिथे 0.01, 0.1, 0.2 असं. ठीक आहे, एखाद्या प्रदेशात विकास अगदीच कमी असला तर निर्देशांक 0च्या जवळ असतो. सो जस्ट नाव आय टोल्ड यू. डेन्सिटी पॉप्युलेशन इन महाराष्ट्र. ठीक आहे, आता इथे बघा 1000पेक्षा जास्त एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये, ते 100पेक्षा कमी इथे दिलं आहे आपल्याला. सो मॅक्सिमम इज ठाणे, पालघर, मुंबई. ओके, सो दिस इज ऑल वी नो. अँड देर आर सम क्वेश्चन्स की काय प्रश्न दिले तिथे. प्रश्नांमध्ये म्हटलं की सर्वात अधिक लोकसंख्येची घनता असलेले जिल्हे कोणते. सो रायगड, पालघर, मुंबई. लोकसंख्येची घनता 100 प्रति चौरस किमीपेक्षा असलेल्या जिल्ह्यांची नावे लिहा. ओके, नेम 2 डिस्ट्रिक्ट्स विथ मॉडरेट पॉप्युलेशन. व्हॉट इज द डेन्सिटी. ओके, सो वाय इज डेन्सिटी पॉप्युलेशन लेस इन गडचिरोली. तर गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता कमी आहे कारण की तिथे आपल्याला नक्षलवाद्यांची समस्या आहे. ठीक आहे, नंतर त्याचबरोबर तिथे एवढा विकास झाला नाही, म्हणजे विकासाची संसाधने उपलब्ध आहेत परंतु जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते नाही आहे. ठीक आहे, तर या गोष्टींमुळे. सो 1, 2, 3, 4, 5 क्वेश्चन्स आर होमवर्क फॉर यू. आणि शेवटचा क्वेश्चन काय आहे तर प्राकृतिक रचना, हवामान, वनप्रदेश, ठीक आहे, उद्योग इत्यादींच्या घनतेवर होणाऱ्या परिणामाबाबत चर्चा करा. ठीक आहे, तर जिथे प्राकृतिक रचना प्लेन सरफेस असेल तर तिथे रोड कन्स्ट्रक्शन वगैरे फास्ट होतं. हवामान जिथे समजा व्यवस्थित ऊन पाऊस आहे मॉडरेट. तर वनप्रदेश जिथे कमी आहे किंवा एका प्लेसला कॉन्सन्ट्रेटेड आहे तर उद्योगधंदे भरपूर आहेत, तर त्या प्रदेशाचा विकास लवकर होतो, तिथे जास्तीत जास्त लोक राहायला येतात कारण की रोजगार उपलब्ध होतो.
तर मग भौगोलिक स्पष्टीकरण, जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन. महाराष्ट्रातील जिल्हानिहाय, आता डिस्ट्रिक्ट वाईज, जिल्हा निहाय म्हणजे डिस्ट्रिक्ट वाईज. तर महाराष्ट्रातील जिल्हानिहाय लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता खालील बाबी लक्षात येतात. महाराष्ट्राच्या पूर्व भागातील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता कमी असून पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. कारण लोकसंख्येच्या घनतेवर औद्योगिकीकरण व नागरीकरणाचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे मुंबई शहर जिल्हा, मुंबई जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, पूर्वीचा ठाणे जिल्हा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता जास्त आहे. नागपूर, नाशिक, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यात लोकसंख्येची घनता मध्यम आहे. आणि पर्जन्य छायाच्या प्रदेश म्हणजे जिथे रेन शॅडो रिजन, कारण की जिथे ते पर्वतरांगा असतात त्याच्या मागच्या बाजूला पाऊस कमी पडतो, त्याला म्हणतो पर्जन्य छायेचा प्रदेश. तर मग त्या प्रदेशात खूप कमी पाऊस आहे, तिथे घनदाट वने काय ठिकाणी आहेत पूर्वेकडच्या जिल्ह्यांमध्ये, तिथे लोकसंख्येची घनता कमी आहे. तर आपल्याला इथे काय दिसतं आहे आता, तर HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, UNDP म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, आणि डू यू नो म्हणजे तुम्हाला माहिती का की लोकसंख्येशी निगडीत विविध घटकांची माहिती आपल्याला प्रत्यक्ष सर्वेक्षणातून मिळते. म्हणजे ॲक्च्युअल सर्वे केल्यानंतर आपल्याला तिथे माहिती मिळते. आणि या सर्वेक्षणाला जनगणना म्हणतात. दिस सर्वेज आर कॉल्ड सेन्सस. सेन्सस म्हणजे जनगणना. आणि मग ह्या सर्वेमुळे काय होतं तर दर 10 वर्षांनी हे आपल्या इथे केलं जातं. आता 2011मध्ये झालं होतं, तर 21मध्ये होईल. तर मग जी स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानुसार मग आपल्याला कळतं की किती इथे विकास झालेला आहे आणि किती विकास आपण करायचा आहे, तर किती संसाधनं इथे वाटली पाहिजेत. सो नाऊ यूज युअर ब्रेन पॉवर. तर मग कमी लोकसंख्या व जास्त लोकसंख्या यामधील फरक, फायदे, तोटे खालील वैशिष्ट्यानुसार सांगा. आता दरडोई भूक्षेत्र, तर जिथे कमी आहे, दरडोई म्हणजे काय, पर कॅपिटा अवेलेबिलिटी ऑफ लँड, तर इथे लो पॉप्युलेशनमध्ये जास्त लँड असेल, यांच्याकडे लँड कमी अवेलेबल असेल. फूड ग्रेन्स इथे जास्त अवेलेबल, इथे कमी अवेलेबल. रिसोर्सेस जास्त अवेलेबल, इथे कमी अवेलेबल. ठीक आहे. तर मग डिस्कस अँड राईट द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ लो पॉप्युलेशन और हाय पॉप्युलेशन. ठीक आहे. तर काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत, ते सगळं आपल्याला पुढे दिसेलच. ओके. तर हे बघा इथे काय दिलं आहे की आपल्याला दिसतं की भारतात गेल्या 2 दशकात कुटुंबातील सदस्य संख्या कमी होत गेले, तरीही देशाची लोकसंख्या वाढत आहे. ठीक आहे. असे का झाले असावे, तर मग आधी एकत्र कुटुंब असायचं, त्यामुळे ते वाटतं की मोठं कुटुंब, नंतर मग ते वेगळे राहायला लागले आणि मग आता आपल्याला असं सिच्युएशन दिसते. सो this is happening that number of members in a single family are decreasing, but number of families are also increasing. So that's why use your brain power. भारताची लोकसंख्या जनगणना 2011 नुसार 121 कोटी आहे. ठीक आहे. सो 121 crores अकॉर्डिंग टू सेन्सस ऑफ इंडिया. दिस इज द पॉप्युलेशन. दिस वॉज. ठीक आहे. घरगुती वापरासाठी माणसे दररोज 50 लिटर पाणी वापरले जाते. याचा विचार करता भारतात फक्त घरगुती वापरासाठी रोज किती पाणी लागत असेल. ठीक आहे. सो 121 × 50. ओके. गिव इट अ ट्राय. लोकसंख्या नियंत्रणासाठी खालील मुद्द्यांवर चर्चा करा. ओके. सो ऑल दीज थिंग्स आर डन अँड नाव दिस चॅप्टर इज ओव्हर.